दरम्यान एटीएम मध्ये कॅशच नसल्यामुळे नवी मुंबईकरांची मोठी गैरसोय होते। जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी। गेल्या 2 दिवसापासून मी सगळीकडे एटीएम मध्ये फिरत होतो, पण एटीएम मध्ये काय पैसे भेटत नाहीये। सगळे इथे बोर्ड लावलेले आहेत की पैसे नाहीत। आम्हाला भरपूर त्रास झाला एटीएम साठी। HDFC बैंक एटीएम झाले, बाकी SBI वगैरह झाले, भरपूर आम्हाला त्रास झाला एटीएम साठी। सेक्टर 48 में गया था, सेक्टर 48 से इधर आया और ब्रांच में इधर से भी पैसा नहीं मिल रहा है। कल से मैं परेशान है, कल से परेशान बोले हो तो मेरे को कल आज एक फंक्शन में जाने का था, कल भी एक फंक्शन में जाने का था, पैसा नहीं मिला। बहुत परेशान में घूम रहा हूँ गाड़ी लेके। मैं तो सीनियर सिटीजन हूँ, फिर भी इतना तकलीफ हो रहा है। ॲक्च्युली मी खूप फिरावं लागतं यावेळेस। या ATMमध्ये पण आता कॅश नाही आहे। मी आता त्या ATMमध्ये जाणार तर तिकडे पण कार्डचा खूप इश्यू होतो। तिकडे पण समोरमध्ये पण कॅश नाही आहे आणि तिकडे कोटक बँक पण आहे, तिकडे पण नाही आहे। खरं तर न्यू बॉम्बेची अशी कंडिशन आहे की ज्या दिवशी 2-3 दिवस सुट्ट्या असल्या तरी सगळे ATM आहे ना, सगळ्या ATMमध्ये पैशांचा खडखडाट असतो आणि माणसांना एवढे म्हणजे हाल होतात की विचारायला नको। आणि कुठल्या ATMमध्ये जरी गेली तरी तिथे रांगा जास्तच असतात। रांगा जरी असल्या तरी 2-3 झाले की लगेच पैसे एका दिवसात संपतात आणि हे मला वाटतं फार निष्काळजीपणा आहे।